आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी ही एक चूक रोज बघत असते. फूडी असल्यामुळे, खाण्याची आवड असल्यामुळे मी बरेचसे खाण्याचे चॅनलसुद्धा बघत असते आणि ह्या ज्या रेसिपी आजकाल शेअर केल्या जातात, तर त्यामध्ये एक खूप मोठी चूक वारंवार दिसून येते. ती म्हणजेच प्रत्येक ग्रेव्हीमध्ये मिल्क क्रीम किंवा सरळ सरळ दूध टाकलं जातं. मग त्यात बऱ्याचशा पनीरच्या डिशेस असतात, काही चिकनच्या डिशेस असतात आणि ह्यामध्ये सगळा मसाला ऑलमोस्ट टाकलेला असतो. तिखट, मिठाचे वेगळे वेगळे प्रकार म्हणजे पिंक सॉल्ट टाकतात, काळं मीठ टाकतात. हे सगळं टाकून त्याबरोबर ॲड केलं जातं ते मिल्क क्रीम किंवा मग डायरेक्टली दूध टाकलं जातं आणि हा आयुर्वेदानुसार एक खूप विरुद्ध असा संयोग आहे. दुधासोबत कुठलेही रस चालत नाहीत. फक्त गोड हा एकच रस आहे जो आपण दुधासोबत घेऊ शकतो. त्यामुळे तिखट आणि मीठ हे दोन्ही रस दुधासोबत घेतल्यास ते विरुद्ध अन्न होतात आणि जर तुम्ही हे अन्न वारंवार खात असाल तर डेफिनेटली तुम्हाला रक्ताशी संबंधित, स्किनशी संबंधित कुठले ना कुठले तरी इश्यू होणार आहेत आणि त्यामुळे आजच ही गोष्ट करणं बंद करा. त्यासाठी ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मिल्क वापरण्याच्या ऐवजी तिथे कॅश्यू नट जे आहेत, आपले जे काजू आहेत, तर त्याची ग्रेव्ही करून वापरली तर टेक्स्चरही सेम राहतं आणि टेस्टही अप्रतिम होते. त्यामुळे इथून पुढे ज्या वेळेला तुम्ही एखादी अशी रेसिपी करणार असाल ज्याच्यामध्ये दुधाचा वापर आहे, त्यावेळेला आठवणीने तिथे दूध तुम्हाला रिप्लेस करायचं आहे आणि दुधासाठीचे इतर ऑप्शन्स ट्राय करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.